जेव्हा बाहेरचे ट्रॉलर्स आपल्या किनारपट्टीच्या आतमध्ये येतात तेव्हा ते तयारीनिशीर येतात. म्हणजे काय नुसतं काय मासे म्हणजे आपल्या इथे आपल्या हक्काचे मासे घेण्यासाठी येत नाहीत, पण त्यांच्या हातात हत्यार असतात, काही वेपन असतात. तर त्या सगळ्या गोष्टीला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे पुरावे असतील. आताच सकाळी रत्नागिरीमध्ये पहाटे झालेली घटना, जिथे कर्नाटकवरून आलेला ट्रॉलर आपल्या इथे आलं आणि जेव्हा आपल्या मच्छीमारांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या हातात चाकू बिकू होते. 25 लोकांनी आपल्या 3-4 मासेमारांना म्हणजे अडकून टाकलं किंवा थांबवलं, हल्ला केला त्याच्यावर. मग आमच्या रत्नागिरी एसपीनी त्या गोष्टीवर कारवाई केली आणि लक्ष घातलेलं आहे. म्हणून या दृष्टिकोनातून कडकशी कडक कारवाई. आता जो काही कर्नाटकवरून ज्यांना आम्ही पकडलेला आहे, नुसतं काय आम्ही त्यांच्यावर फाईन मारत बसणार नाही, ती पण जास्तीत जास्त मारणार. पण चाकू हल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून पण कलम मी पोलिसांना लावायला सांगितलेले आहेत, कारण तो अटेम्प्ट टू मर्डर आहे. म्हणून ह्या अशा पद्धतीचं किनारपट्टीवर वातावरण आम्ही लोक तयार करणार की आमच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कुठले बाहेरचे लोक, बाहेरचे ट्रॉलर बोटी येऊन नियम तोडण्याची हिंमत पण करू शकणार नाही. त्यांचे पाय कापतील, हात कापतील, अशा पद्धतीचं वातावरण आमच्या इथे तयार होईल.